नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 17 मार्च 2024 वार रविवार। शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या 25 ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोयाबीन आणि कापसासाठी 4000 कोटींची तरतूद करण्यात येणार, म्हणजेच की सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना मदत देण्यासाठी 4000 कोटींची तरतूद भावांतर पद्धतीने मदत करणार। शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी। आचारसंहितांपूर्वी सरकारने शेतकऱ्यांसाठी केल्या आहेत मोठ्या घोषणा। शेतकऱ्यांसाठी 5 अतिशय महत्त्वाच्या घोषणा आहेत। यामध्ये 1,60,000 रुपयांपर्यंतच्या कर्जांवरील मुद्रांक शुल्क माफ केले आहेत। दुसरी अपडेट म्हणजेच की किसान क्रेडिट कार्ड डिजिटल झाले। शेतकऱ्यांना घर बसल्या कर्जासाठी अर्ज आता करता येणार। त्यानंतर गेल्या 1.5 वर्षात शेतकऱ्यांना 45,000 कोटींची मदत करण्यात आलेली आहे। त्यानंतर 120 नवीन सिंचन प्रकल्प, 15 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार। मोठी अपडेट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की 1 रुपयात पीक विमा योजना आणि जलयुक्त शिवार योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार। शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी। पावसाचा मोठा खंड पडल्याने मागच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या अधिसूचनेनुसार त्यावेळी भरपाईपोटी विमा कंपनीकडून 2,10,000 शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे 25% अग्रिम मिळाला। परंतु शेतकरी मित्रांनो, बँक खाते आधार क्रमांकांशी संलग्न नसल्याने तसेच बँक खात्यांसंबंधित तांत्रिक अडचणीमुळे 32,760 शेतकऱ्यांचे 10,500 कोटी रुपये अद्यापही बँकांमध्येच पडून आहेत। सोयाबीन, बाजरी, मक्का या पिकांसाठी हा अग्रिम आहे। शेतकरी मित्रांनो, ही रक्कम आचारसंहितांपूर्वीच जमा केली आहे। आधार प्रमाणीकरण आणि काही तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत। शेतकरी मित्रांनो, आधार प्रमाणीकरण करावे, त्यानंतर तुमच्या खात्यात हे पैसे वळवले जातील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। शेतकऱ्यांच्या 1,60,000 रुपयांपर्यंतच्या कर्जांसाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या डिजिटल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येणार आहे। यावेळी बीड जिल्ह्यातील 22,000 शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून थेट अनुदान रक्कम जमा करण्यात आली आणि हा निर्णय 15 मार्च रोजी घेण्यात आला आहे। आचारसंहितांपूर्वी निर्णय घेण्यात आला। 100% माहिती काढून तुमच्या समोर सर्वात पहिले आपल्या चॅनलवर दिली आहे। शिंदे सरकारचा मोठा निर्णय। राज्यातील अध्यापकांच्या पगारात वाढ करण्यात आली। आतापर्यंत अध्यापकांना 1,500 रुपये एवढे मानधन दिले जात होते, परंतु आता या मानधनात 28,500 रुपये एवढी घसघशीत वाढ करण्यात आली आणि हा निर्णय आचारसंहिता लागण्याच्या काही मिनिटांआधी घेण्यात आला आहे। गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट, त्यामध्ये ई-केवायसी करून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान पैसे जमा होत नाहीत। शेतकरी त्रस्त आहेत। राज्यातील वातावरणात सतत बदल होताना दिसत आहेत। यावेळी अनेक भागात सध्या उन्हाचा कडाका जाणवतोय, परंतु याच दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्यासोबतच 17 ते 19 मार्च या काळात 3 दिवस विदर्भातही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। याशिवाय विदर्भाच्या काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। 1 रुपयामध्ये मिळाली अर्धा गुंठा जमीन कशी मिळाली या ठिकाणी बघू शकता। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 97 प्रस्तावांना मान्यता दिली असून त्यातून 1,405 लाभार्थ्यांना
98,000 चौरस मीटर जमीन उपलब्ध होणार आहे। केवळ 1 रुपयामध्ये अर्धा गुंठा जमीन दिली जाणार आहे। खारपान पट्ट्यात उन्हाळी ज्वारी देते शेतकऱ्यांना बळ। उन्हाळी ज्वारी पिकांच्या पेऱ्यात वाढ झाली आहे आणि गहू कांदा पिके झाली आहेत बाद। राज्य सरकारचा मोठा निर्णय, 2 कोटी महिलांना बचत गटांशी जोडणार। महिलांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आणि हा निर्णय 15 मार्च रोजी घेण्यात आला आहे। राज्य शासनाने गेल्या 2.25 वर्षात आतापर्यंत घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकरी, कामगार, महिला, युवा आणि ज्येष्ठ नागरिक असे सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले। आचारसंहितांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर पद्धतीने 4,000 कोटींची तरतूद करण्यात आली आणि हा निर्णय आपण सर्वात पहिले व्हिडिओ मध्ये पाहितला आहे। लोकसभा आचारसंहिता संपेपर्यंत 24 गावचे आंदोलन स्थगित। अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील। राशनच्या 73,000 साड्या लाभार्थ्यांना वितरित। मोफत साडी वाटप योजना सुरू करण्यात आली आणि आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यातील 73,000 साड्या हे कुटुंबियांना प्राप्त झाल्या आहेत। अमळनेर जामनेर तालुक्यात आदर्श शेतकरी पुरस्कार वितरित। अमळनेरला 11 दिव्यांगांना सायकली आणि दिव्यांग 6 महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले। अपडेट आहे जळगाव जिल्ह्यातील। अशाच प्रकारे तुमच्या जिल्ह्यातील अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। ठाणे जिल्ह्यात TMT बसमध्ये सर्व महिलांना सरसकट अर्धे तिकीट देण्यात येणार। अपडेट आहे ठाणे जिल्ह्यातील। महिला बचत गटाला मिळणार आता 35% अनुदानावर कर्ज। जिल्हा उद्योग केंद्राकडून अंमलबजावणी करण्यात आली आणि नवीन पोर्टल देखील सुरू करण्यात आले आहे। लोकसभा निवडणूक 2024 साठी 7 टप्प्यात मतदान होईल आणि 4 जून रोजी मतमोजणी होईल। लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान हे 19 एप्रिल रोजी, दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे 26 एप्रिल रोजी, तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे 7 मे रोजी, चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी, 5व्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी, 6व्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी आणि 7व्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होईल आणि मतमोजणी 4 जूनला होणार। महिलांना मोफत साडी मिळाल्यानंतर आता स्वस्त धान्य दुकानातून राशन घेणाऱ्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीचे छायाचित्र असलेली कापडी पिशवी देण्यात येत आहे। अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजने अंतर्गत धान्य घेणाऱ्या कुटुंबियांना ही पिशवी मिळणार आहे। पेन्शनचे टेन्शन कशाला, पोस्टातून मिळवा वर्षाला 60,000 रुपये। विविध बचतींच्या आकर्षित व्याजांचे अनेक योजना सुरू करण्यात आले आहेत। कोणकोणत्या योजना असतील, कशा प्रकारे तुम्ही लाभ घेऊ शकता याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार। त्यामुळे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत